नमस्कार, पी एन न्यूज या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण पुसद विभागातील उपविभागीय महसूल अधिकारी डॉक्टर आशिष बिजवाल यांना भेटणार आहोत. सर, आपण आज पत्रकार परिषद घेऊन असे SIR या संदर्भात जाहीर आवाहन केले. त्या संदर्भात पुष्पवंती नगरीतील लोकांना काय सांगतात? SIRच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून सध्या BLO द्वारे मतदार यादीतलं 2024च्या मतदारांचं 2002च्या मतदारांसोबत मॅपिंग करण्याचं काम सुरू आहे. अच्छा. त्याच्याकरता जे पुसद विधानसभा मतदारसंघात 343 BLO आहे त्यांना मतदारांनी त्यांचे 2002 साली मतदार यादीमध्ये नाव कुठे होतं, कोणत्या क्रमांकावर होतं ही माहिती पुरवली पाहिजे, जेणेकरून हे मॅपिंग कंप्लीट झालं तर पुढच्या महिन्यात येणाऱ्या SIRच्या दरम्यान त्यांचं फॉर्म्स भरून घेणं वगैरे हे काम सोपं होणार आहे. मतदारांनी आपल्या BLOशी संपर्क साधावा, BLOंना आवश्यक असणारी माहिती लवकरात लवकर पुरवावी. SIR या संदर्भात लोक कन्फ्यूज आहेत सर. त्या संदर्भात काय BLO सहकार्य करत नाही असं काही लोक संदर्भ आहे, तर असे काय आवाहन करणार, BLOला काय सांगणार? BLOंची आम्ही वेगळ्याने सभा घेतोय, त्यांनाही माहिती देतोय. हे काम शेवटी BLOंनाच कंप्लीट करायचं आहे. विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा जो प्रोग्राम आहे हा एप्रिल महिन्यात सुरू होईल. एप्रिल महिन्यात प्रत्यक्षात BLO घरोघरी जातील, फॉर्म वाटप करतील, भरून घेतील फॉर्म्स. तर हे काम प्रत्यक्षात पुढच्या महिन्यात होईल. त्याच्या पूर्वतयारीचं काम सध्या हे जे मॅपिंगचं सुरू आहे ते काम BLOच करतायत. BLOंना मतदारांनी माहिती उपलब्ध करून द्यावी आणि त्याकरता राजकीय पक्षांनी सहकार्य आम्हाला करावं. म्हणजे आता लोक जे पॅनिक होत आहेत ते न घाबरतात पुढच्या महिन्यात ते प्रोग्राम चालू होणार तुमचा? ऍक्च्युअल प्रोग्राम पुढच्या महिन्यामध्ये आयोग डिक्लेअर करणार आहे. अच्छा. पुढच्या महिन्यामध्ये फॉर्म्स भरून घेतले जाणार. अच्छा. या पुढच्या महिन्यात सर 2011ला जनगणना झाली, अजून आज जवळपास 15 वर्षांनी जनगणना होत आहे आणि तोही एक प्रोग्राम लागल. हा दोन्ही एकत्रच होईल का? बरोबर, दोन्ही प्रोग्राम जवळपास सारखाच कालावधीमध्ये येणार आहेत. अच्छा.